बहुरंग पुणे आयोजित आदिवासी सिनेमावर बोलू काही हा परिसंवाद चर्चेत आला. वृत्तपत्रांनी हा विषय उचलून धरला. दैनिक प्रभात पुणे दिनांक 19 एप्रिल 2025 आदिवासी सिनेमावर बोलू काही विषयावर परिसंवाद. दैनिक केसरी, दैनिक पुण्यनगरी, दैनिक पुढारी. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनानं केली जाते. तद्वत आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण दीप प्रज्वलनानं करणार आहोत. समस्तांच्या हृदयस्थ ऊर्जेचं प्रज्वलन या दीपज्योतींच्या प्रातिनिधिक स्वरूपात. कारण ही ऊर्जा, ही ज्ञानाची ऊर्जा, ही अंधकार दूर करणारी ऊर्जा तुमच्या आमच्या सर्वांच्या हृदयात कायम तेवत राहो या प्रातिनिधिक स्वरूपात या दीपज्योतींचं प्रज्वलन. परिसंवादाला उपस्थित झालेले सन्माननीय प्रेक्षक मित्र हो, बहुरंग ही संस्था 2000 साली स्थापन झाली आणि त्याच्यानंतर नाट्य आणि सिनेमा चळवळीला ह्या संस्थेने प्रोत्साहन दिलं. गेले 2010पर्यंत आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये यशस्वी प्रयोग करून काही पारितोषिकं पण मिळवली. त्याचबरोबर या संस्थेनं पर्टिक्युलर एक विशेष करून आदिवासी चित्रपट महोत्सव ही एक चळवळ हाताशी घेतली आणि नुकतेच यावर्षी मेमध्ये ह्या चळवळीला आमचा 18वा चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे. या चळवळीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीनं आणि आदिवासी सिनेमातला आदिवासी विषय याला चालना मिळावी आणि तो बहुत लोकांपर्यंत पोचावा यासाठी खास करून आम्ही हे परिसंवाद आयोजित केलेला आहे. आपण त्याच्यास आलात याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. बहुरंग ही कलावंतांच्या कलेचा बहुमान करणारी पुण्यातली एक नामांकित संस्था नाट्य, चित्रपट आणि सामाजिक कार्यात अग्रेसर अशी आहे. कोविड काळामध्ये बंद पडलेला बहुरंग भूषण पुरस्कार आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ गायक श्री दयानंद लक्ष्मण घोटकर यांना जाहीर करण्यात आला आहे. बहुरंग हा पुरस्कार मला मिळाला आणि तोही आमच्या मित्रांच्याकडून की ज्यांनी आदिवासी चळवळीत स्वतःला झोकून दिलं आहे. तर हा प्रवास असा सुरू राहीलच. अजूनही आपल्याला बरंचसं काम करायचं आहे आणि ते मी त्यांच्याबरोबर करीन असं सांगतो. मलाच खूप आनंद होतो आहे की मागे कवी म्हणून मला ज्यांनी पुढे आणलं ते रंगत संगत प्रतिष्ठान आणि त्याच प्रतिष्ठानमध्ये मला श्रीनिवास बंडगे सर ते आणि मी असंच व्यासपीठावर एकत्र आलो होतो आणि आज पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या हस्ते मला हा पारितोषिक मिळतो आहे. हा माझा मी सन्मान समजतो. तर मी या सर्वांना वंदन करतो आणि आपल्या सर्वांना वंदन करून या पुरस्काराचा स्वीकार करतो. धन्यवाद. अभिनेत्री पल्लवी कदम यांच्यापासून या परिसंवादाची सुरुवात करूयात. तर माझी एक कलाकार म्हणून आणि एक प्रेक्षक म्हणून सगळ्यांना अशी नम्र विनंती असेल की जसं आता विविध इंडस्ट्री आपापल्या रिजनल लँग्वेजसाठी जसं प्रेक्षक वर्ग निर्माण करतायत तसं आपणही मराठी सिनेमाचा चाहता म्हणून आपण आपला एक प्रेक्षक वर्ग तयार करूया आणि या वा पैलवान असो किंवा आत्मबोध असो किंवा अजून सरांचे विषय किंवा मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात येऊ घातलेले वेगळ्या धाटणीचे विषय आहेत यांना बघण्यासाठी आपण आपला स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग तयार करूया. जेणेकरून न भूतो न भविष्यती असं एक काही आपल्याकडचं सिनेमा कान्स असो, ऑस्कर असो याही पुढे जाऊन ठेपेल आणि
सिनेमा जसं म्हणताना की प्रेक्षकांना खेचून आणतं, तसं पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध भाषिक लोक, विविध भाषिक कलाकार आपल्या सिनेमांना बघायला लागलेत. मग ते जुने आपले दिग्दर्शक असो, जुने आपले कलाकार असो, यांच्या चित्रपटांचं पारायण ते लोक करतायत. तिकडच्या कॉलेजेसमध्ये त्याच्यावर व्याख्यानं दिली जात आहेत, त्याच्यावर चर्चासत्र रंगवली जातात. ती आपल्याकडे येतील आणि आपल्याकडच्या या परंपरेंवर, वेगवेगळ्या स्तरांवर आणखी प्रयोग होतील. आणखी प्रयोग झाल्यानंतर या माध्यमातून आलेले वेगळे वेगळे घटक आहेत, ज्यांच्याकडे आपल्या कला सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म नाही आहेत, त्यांच्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होईल. हा केव्हा? जेव्हा आपण प्रेक्षक म्हणून, जेव्हा आपण एक चांगलं श्रोता म्हणून ह्या विषयांना स्वीकार कराल, तेव्हाच होईल. सो मी पुन्हा एकदा सगळ्यांना नम्र विनंती करेन की अशा पद्धतीचा हा चर्चासत्र नेहमी राबवा, याला आपली उपस्थिती नेहमी दर्शवा. भारतातील आदिवासी चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे, ते इतिहास, संघर्ष, संस्कृती आणि आत्मभानाचं दर्पण आहेत. त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की निसर्ग हा तिथे पार्श्वभूमी नाही आहे, तर निसर्ग हा तिथे आपल्यासमोर एक पात्र म्हणून येतो. आज OTT प्लॅटफॉर्ममुळे आदिवासी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचत आहेत. एक चांगलं व्यासपीठ त्यांना उपलब्ध झालेलं आहे. अनेक महोत्सवांमध्ये आदिवासी चित्रपट आज दाखवले जात आहेत. पण अजूनही आदिवासी सिनेमाला एक खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, विशेषतः भारतात. चित्रपट म्हणजे केवळ कला नव्हे, चित्रपट म्हणजे फक्त कला नव्हे, ती एक ओळखीची पुनर्स्थापना आहे. पण मला असं वाटतं की डॉक्युमेंटरीज ह्या ज्या आहेत, या असं होतं की जिथे ज्या गोष्टी क्रिटिसाइज करण्याची गरज आहे आणि ज्या गोष्टी ॲप्रिशिएट करण्याची गरज आहे, या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन होणं आणि या विषयांवरती डॉक्युमेंटरीज करणं हे डॉक्युमेंटरीजचा मूळ उद्देश असला पाहिजे. फार कमी आपल्याकडे सेन्सिबल विषय मांडून त्यांचे योग्य ती मांडणी करणारे, त्यांचे मुद्दे महत्त्वाचे मांडणारे, आणि फिक्शनमध्ये ते येणं म्हणजे त्याला ड्रॅमटाईज करताना ते किती त्याला मसाला लावावा न लावावा हा एक थोडं भान सुटलेलंच असतं बऱ्याचदा. सांबरी नावाची आदिवासी जमात अस्तित्वात नाही, पण याची गोष्ट खूप रंजक आहे. याचं लेखन लातूरचे एक रंगकर्मी ॲडव्होकेट शैलेश गोजमगुंडे यांची आहे. ही गोष्ट अशी आहे, आदिवासी पाड्यावरचा एक नातू आणि आजोबाची गोष्ट. म्हणजे सांबर मारणं, भाजून खाणं ही त्यांची दिनचर्या. जो सांबर जास्तीत जास्त मारेल तो त्या वस्तीचा प्रमुख. परंपरागत चालत आलेली कुटुंबाची परंपरा ही नातवानं पुढं न्यावी अशी आजोबांची इच्छा असते, पण नातू हा अहिंसेच्या मार्गावर चालणारा असतो. अशा महत्त्वाची गोष्ट असलेली आणि आजोबांचं द्वंद्व असणारी ही गोष्ट आहे. चुकीची परंपरा बंद करणारा नातू हा यातून संदेश मिळतो. याशिवाय काही रंगकर्मीने काल्पनिक आदिवासींची, परंतु आदिवासींची कथा वाटावी इतक्या नेमकेपणानं काही नाटकं लिहिलेली आहेत. यतीन मांझेरे हा चिंचवडचाच एक लेखक. यानं लेखन दिग्दर्शन असलेल्या छिन्नमस्ता या आदिवासी परंपरांवर आधारित गोष्टही अशी मध्य प्रदेशामध्ये घडलेली घटना आहे. अर्थात 150-200 वर्षापूर्वीची ही घटना आहे. स्त्रियांच्या मासिक विकाराच्या संदर्भामध्ये किंवा मासिक पाळीच्या संदर्भामध्ये हा विषय आहे की त्यांना पर्टिक्युलर त्या 4-5 दिवसामध्ये कुठेतरी आडरानामध्ये त्यांची सोय केली जाते आणि तिथं ठेवलं जातं. आणि याच्यातून अनेक तिथं जे कोणी भगत असतात ते गैरप्रकार करतात, अत्याचार करतात, अन्याय करतात. तर यातून मग कोणीतरी एक संघर्ष करण्यासाठी उभा राहतो आणि त्यातून ही गोष्ट फुलत जाते. ही अत्यंत उत्तम पद्धतीनं त्या छिन्नमस्ता नाटकातून त्यांनी दाखवलेली होती. खरंच आपण म्हणजे मेकर्स याला प्रामाणिकपणे भिडलेत का? ज्याला आपण चित्रपटाचा गाभा म्हणतो, कथा म्हणतो, ती खरंच आदिवासी आहे का? कारण की आत्तापर्यंत अनेक वेळा आपण बघतो तर ती एकतर पार्श्वभूमी म्हणून चित्रपटाला एक सेटअप म्हणून येते, किंवा आपण कुठल्या तरी एका मेन स्ट्रीम सिनेमामध्ये एक थोडासा अवे जाऊन काहीतरी एखादं त्या पाड्यावरचं दृश्य असतं, किंवा काही वेगळ्या प्रकारे गाणं वगैरे एका फॅन्सी ड्रेस पद्धतीचं आपल्याला बघायला मिळतं. तर या प्रकाराने फार आपण गांभीर्यानं घेतलेलं नाही. खरं म्हणजे आदिवासी विषय खरं म्हणजे समाजानेच
हा मुद्दा आजपर्यंत फार गांभीर्याने घेतलेला नाही. हे पुन्हा खेदपूर्वक याचा सोशिओ पॉलिटिकल बॅकड्रॉप लक्षात घेता आपल्याला सांगायच लागेल. पण फार कमी चित्रपट आत्तापर्यंत असे बोलले की जे मुख्यतः या आदिवासींच्या व्यथेबद्दल बोलत आहात. आता आदिवासी सिनेमाने ना स्वतःला स्वतःची एक भाषा शोधायला पाहिजे, एक स्वतःचं अस्तित्व उभं केलं पाहिजे आणि खरा आदिवासी गाभा चित्रपटाचा कथेचा काय असला पाहिजे हे यायला हवं. आदिवासी स्त्री पुरुषाचं खरं स्वतःचं एक काय जगणं आहे, त्याच्या काही स्वतःच्या व्यथा आहेत आणि अंतिमतः त्याचा खरा माणूसपणा जो त्यातला जपण्याची गरज आहे अस्तित्वाच्या बरोबरीने. फक्त अस्तित्व जपून उपयोग नाही तर त्यातला माणूसपणा पण जपण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की त्याला आत्मभान हे देण्याचं काम आदिवासी चित्रपट उद्याचा देऊ शकतो. हा प्रयत्न आपण करायला हवा. आणि कुठल्याही समाजाचं जे एक म्हणू आपण की कुठल्याही समाजाचं उन्नयन होण्यासाठी त्या समाजाचे त्या संस्कृतीतले साहित्य कला हेच एका अर्थाने उपयोगी पडत असतात. आणि मला असं वाटतं की आदिवासी जगण्याचं जर उन्नयन व्हायचं असेल तर आदिवासी चित्रपट त्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सन्माननीय व्यासपीठ आणि श्रोतृवर्ग, खरंच आदिवासी चित्रपट की आदिवासींवरचे चित्रपट आपण करतो का आणि आपण पाहतो का? जैत्रेजयच्या सगळ्या पहिल्या लिखाणापासून ते शेवटच्या रिलीजपर्यंत आणि त्याच्यापर्यंत मी एकत्र होतो, तिथेच होतो. सगळ्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला होतो. जेव्हा नाधो महानवरांनी गाणी वाचून दाखवली तेव्हा होतो. तरीही तो खरंच ठाकरांच्यावरचा सिनेमा होता का? माझं स्वतःचं असं मत आहे की गोनी दांडेकरांनी ती कादंबरी म्हणून लिहिली. आता त्याच्यामध्ये राजनी सांगितलं तसं उंदीर मारण्याचा वगैरे असं तो प्रसंग आहे. ते येऊन खातात, उंदीर एकत्र करून वाटून घेतात वगैरे. मी त्या सगळ्या आदिवासींशी तिथेच राहिलेलो होतो. हे सगळे लोक जायचे परत, करायचं काय? मग या लोकांशी सारखा बोलत राहिलो. त्या लोकांना काहीही माहिती नव्हतं. दांडेकरांची कल्पना आहे की तो लिंगोबाचा डोंगर आहे आणि त्याला ते देव मानतात. ते तसं अजिबात ते मानत नाहीत. मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्याकडे देव ही संकल्पनाच पुरेशी नाही आहे. असं काही ते काय भगत बिगत काय आमका असं मानतात, पण देव असं मानित नाहीत. त्यावेळेला संबंध राजकारणातलं त्यांना फक्त इंदिरा आई माहीत होती, याशिवाय त्यांना काहीही माहिती नव्हतं. त्या लोकांना आम्ही डान्ससाठी घेतलं. म्हणजे त्याच्यात निळूभाऊ, सुलभाताई असे सगळे त्याच्यात मिसळले आणि त्यांना डान्स करण्यासाठी घेतलं त्यांचं. आता त्यांचा जो डान्स आहे, त्यांचं जे नृत्य आहे ॲक्च्युली, ते आपल्या म्युझिकवर कसं बसणार? म्हणून आम्ही त्यांच्याकडे रात्रभर वेगवेगळ्या प्रकारांनी नाचून घेतलं त्या सगळ्या ग्रुपकडनं. आणि त्या ग्रुपमधला जो रिदम आमच्याकडे ते हृदयनाथनी रेकॉर्ड केलेला आहे त्याच्याशी मिळता जुळता असेल ते तेवढे डान्सेस आम्ही सिलेक्ट केले आणि ते त्यांना आम्ही करायला लावले. आणि त्याच्यात मग आमची माणसं मिसळून ती गाणी शूट केली. ते सिनेमाची गंमत आहे आणि तो सिनेमा आवडतो आहे ना, त्याचं कारण हे आहे, तो खूप चांगला ठाकरांच्या याच्यावर सिनेमा आहे असं मला वाटत नाही. स्पष्टपणे सांगायचं झालं तर मला असं वाटतं की तो खूप डेकोरेट केलेला सिनेमा आहे म्युझिकने, विशेषतः म्युझिकने. मला सांगा, त्यांना फक्त इंदिराबाई माहीत होती. त्यांना गाणं कुठलं किंवा शास्त्रोक्त संगीत वगैरे आमच्या सिनेमात मेघमल्हाराची धुनं असं आहे, कसं काय माहिती असेल त्यांना? काही संबंध नाही त्यांचा. त्या सिनेमाचा सगळ्यांनी त्याचा रेफरन्स दिला म्हणून मी त्या सिनेमाविषयी बोललो की खरोखरच तसं आहे का? आणि खरोखरच आपण आता साहेबांनी सगळी जागतिक सिनेमाची उदाहरणं देत बहुतेक मी पाहिलेत. मी या निमित्ताने 200-250 सिनेमा तरी ज्यातलं एकही मेनस्ट्रीम नाही असे सिनेमे
गेली 20 वर्ष पाहत आलो. तर ते फार डोळ्याची खाचारं झाली माझी. पण त्याच्यातनं मी बघितलं की अतिशय सिलेक्टेड असे सिनेमे म्हणजे कुरोसावाने वगैरे केलेले ते बरं वाटतात. बरोबर आहे, ते खरंच तसं आहेत. खरंच ते जंगलातले आहेत, त्या जंगलात राहणाऱ्या वस्ती त्या लोकांचे त्याच्यावर आहेत. पण आमच्याकडे आहे का? आम्हाला एक डेकोरेटेड करमणूक लागते. पण सिनेमा ही गोष्ट अशी की त्याच्यामध्ये फार मोठा स्टेक लागतो. खूप पैसे घातलेले असतात कोणतरी, आणि ज्यांनी पैसे घातलेले त्याला ते वसूल करायचे असतात. मग त्याच्यासाठी मग तो हे बाकीच्या गोष्टी सुचवतो, आणि त्या बाकीच्या गोष्टीचा अंतर्भाव केला जातो. आणि मग ती गोष्ट जी मूळ गोष्ट आहे ती या सगळ्या दिमाखामध्ये गुदमरवून मारली जाते. मग आम्ही देवदाससारखी गोष्टसुद्धा इतकी वाट लावतो तिची की त्या दोघींची गाठ पण घालून देतो, नाचायलाही लावतो त्यांना. अरे काय आहे मूळ देवदास? त्याचा आत्मा काय आहे त्या गोष्टीचा? त्याचा तर शोध घेतला पाहिजे ना. ते या दोन कोणीतरी घेतलेल्या आहेत नाट्या म्हणून त्यांच्यासाठी तू हे करतो, कॉम्प्रोमाइज करतो. असं एक साहित्यकृती आहे, एक नाट्यकृती आहे, एक सिनेमा, हे सगळं ह्याला एक काहीतरी आत्मा आहे, ह्याला काहीतरी एक से आहे, म्हणणं आहे. ते काय आहे ते आपण करणारे आणि बघणारे शोधतो का? मी सिनेमे पाहिलेले तसे खूप चांगले. ती किती कमर्शियली हिट होते मला माहीत नाही, कारण ते वेगवेगळ्या भाषेतले आणि वेगवेगळ्या जगातले होते. त्यामुळे ते मला माहीत नाही त्यांचं कमर्शियल सक्सेस, ते नाही मला माहिती. पण असे प्रयत्न खरंच झाले का आपल्याकडे? आदिवासी सिनेमावर बोलू काही या परिसंवादाची पुण्यस्थ वृत्तपत्रांनी विशेष दखल घेतली. दैनिक सकाळ पुणे दिनांक 24 एप्रिल 2025. आदिवासी सिनेमावर बोलू काहीवर परिसंवाद. दैनिक लोकमत पुणे, खरंच आपण आदिवासीवर सिनेमा करतो का? श्रीनिवास भणगे. दैनिक प्रभात पुणे, सत्य आणि प्रामाणिकतेत चित्रपट घडवणे आवश्यक. पटकथा लेखक श्रीनिवास भणगे यांची आदिवासी चित्रपटाविषयी खंत. दैनिक भास्कर, आदिवासी फिल्मों में आत्मा की कमी. श्रीनिवास भणगे. दैनिक मुंबई तरुण भारत, आदिवासी चित्रपटांमध्ये आत्म्याचा अभाव.